मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा निघतोय। धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतल्या विकासकांवरती करण्यात आली आहे। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे। धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्स लावले गेलेत। आज दुपारी 3 वाजता धारावीतील टी जंक्शनवरून हा मोर्चा निघेल। बीकेसीमधील अदानींच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। तर धारावी पुनर्विकास विरोधी ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेसने देखील आपला पाठिंबा दर्शवलाय। काँग्रेसची साथ मिळतेय। ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड सहभागी होणार आहेत। मनश्री पाठक आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि वर्षा गायकवाड सध्या मनश्री सोबत आहे। मनश्री त्यांच्याशी संवाद साधेल। मनश्री, सध्या वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहेत। तुम्ही यापूर्वी सुद्धा धारावीमध्ये मोर्चा काढलेला आहे। धारावीच्या एकंदर प्रकल्पावर अनेक आक्षेप, अनेक प्रश्न यापूर्वी सुद्धा काँग्रेसने उपस्थित केलेले आहेत। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना मोर्चा घेऊन जाणार आहेत। मोर्चाचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? कारण सगळ्यात पहिला प्रश्न जो मुंबईकरांना सर्वसामान्य पडलेला आहे की कायदा सुव्यवस्थेचं नेमकं होणार काय? कारण यापूर्वी सुद्धा जे मोर्चे झालेले आहेत, काँग्रेसचा मोर्चा जर आपण मुंबई शहर भागातला बघितला असेल तर त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी अडवलं होतं। आज मोर्चाचं नियोजन कसं आहे? रस्ता बदलणार आहेत का? पोलिसांनी जर थांबवलं तर काय करणार आहेत? नाही, एक तर मी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचे मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आम्ही सातत्याने याचा आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनं असतील, पत्र असतील, त्या ठिकाणी सातत्याने आम्ही बैठका मागण्याचा प्रयत्न केला आहे, अधिवेशनामध्ये आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे, परंतु या सरकारला त्याचा काही परिणाम झालेला नाही। याचं कारण म्हणजे हा प्रोजेक्ट जो आहे तो देशाचे पंतप्रधानांचे मित्र आणि स्नेही यांना मिळालेला आहे। मला आज सांगायला पाहिजे की कालपर्यंत त्यांनी परवानगी दिली नव्हती, पण मला वाटतं काल मला कळलं की मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे। आम्ही तर कायदा सुव्यवस्था मानणारी मंडळी आहोत, देशाचं संविधान मानणारी मंडळी आहोत, त्यामुळे शांततेच्या मार्गाने आम्ही हा ठिकाणी जे आहे ते आंदोलन करणार आहोत। मला वाटतं ते टी जंक्शनपासून आंदोलन सुरू होईल आणि त्याच रस्त्याने जाईल जो सुनियोजित रस्ता आहे। पण या ठिकाणी एक गोष्ट मला सांगायला आपल्याला पाहिजे की ज्यांनी ही संविधानिक मूल्य पायदळीत उडवली, आपल्याला मित्राला फायदा व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जे बदल करण्याचं काम केलेलं आहे, एक महा टीडीआर घोटाळा त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये FSI देण्याचं काम केलेलं आहे, 1 करोड म्हणजे 1 लाख करोडचा त्यांना त्या ठिकाणी नफा देण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे धारावीच्या पेक्षा त्यांना धारावीसारखी म्हणजे 6 ते 7 पटीचे जे क्षेत्र आहे तसं TDR मिळणार आहे। हे सगळे प्रश्न पण त्यांना विचारले गेले पाहिजेत ना। हे प्रश्न, हा महा घोटाळा, हा भ्रष्टाचार चाललेला आहे, ही सरकारची जबाबदारी नाही आहे। धारावी ही मुळात धारावीकरांनी बनवलेली आहे आणि धारावीच्या जनतेला त्या ठिकाणी किती विचारण्याचं काम होतं आहे। या SPUच्या माध्यमातून आपण सगळी पूर्ण धारावी सोडा, तुम्ही तर पूर्ण मुंबई त्यांना दिली, म्हणजे सरकारचे फक्त 20% शेअर आणि 80% शेअर जे आहेत ते अदानींचे आहेत। मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की SPUच्या माध्यमातून उद्या जे प्रोजेक्ट होणार आहे त्याचं प्लॅनिंग ते करणार, सर्वे ते करणार, त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं डिस्कशन करण्यासाठी आमच्यासमोर कुठलंही ऑप्शन ठेवलं नाही। टेंडर डॉक्युमेंटच्या आधारावर मी बोलत आहे आणि म्हणून मला आमच्या उद्योगांचं काय होणार, मोठ्या आमच्या कॉलनी जसं बालिका नगर आहे, शाहू नगर आहे, ह्यांचं काय होणार, हे जर प्रश्न विचारले आणि लोकांची मुवमेंट जर केली तर त्यांना एवढं राग येण्यासारखं काय आहे? मात्र सरकारकडनं एक आरोप केला जातोय की धारावी प्रकल्पाला विरोध हा तिथल्या विकासाला विरोध आहे। तुम्ही जे लघु उद्योग धारावीमध्ये चालतात त्यांच्याशी बातचीत केली आहे का? त्यांचं काय म्हणणं आणि त्यांचं म्हणणं तुम्ही सरकारपुढे मांडणार आहात का? बघा, त्यांच्याबद्दल बोललं की लगेच तुम्ही राष्ट्रद्रोही ठरता, भाजपाविरुद्ध बोललं की तुम्ही विकासाच्या विरोधी ठरता, अदानींच्या विरुद्ध बोललं तर तुम्ही कशा तऱ्हेने कसे विरोधी आहात असे तिखे प्रहार तुमच्यावरती होतात। अदानी देशाचे कोण आहेत? त्यांना एअरपोर्ट दिले, त्यांना पोर्ट दिले, त्यांना आता तुम्हालाही माहिती आहे की बँका दिल्या, कोळसा दिला, वीज दिली, त्यांच्यासाठी एवढे निर्णय बदलले गेले, म्हणजे आता DC रूल बदलले गेले, TDRचं प्रकरण आमच्याकडे आलं, FSI त्यांना वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले गेले, जेव्हा की सरकारकडे जर नियोजनबद्ध केलं तर आमच्याकडे ऑलरेडी पैसा आहे। बरं, हे सगळे फायदे त्यांना दिले आणि 7 लाख धारावीकरांना तुम्ही बाहेर पाठवण्याच्या गोष्टी बोलता, म्हणजे 1 लाख कुटुंबाला तुम्ही बाहेर पाठवण्याच्या गोष्टी बोलता, मग हा विकास कोणाचा आहे? टेंडर घोटाळ्याचा आरोप केला जातोय विरोधकांकडनं, शिवसेनेकडनंही ते बोललं गेलंय, तुमच्याकडनंही बोललं गेलंय, मात्र हे टेंडर घोटाळ्याचं पाप ठाकरे सरकारचं आहे असा पलटवार भाजपने केलाय। असं आहे
की मला एक गोष्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायची. ते सातत्याने बोलतात ना आम्ही विकासाच्या विरोध आहोत, वर्षा गायकवाड का विरोध करतात, ते माझं तर नाव घेतच नाही आहेत, पण का विरोध येतात. एक तर प्रश्न असा आहे की ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेब होते 2014ला म्हाडाने घेतलं, आम्ही त्याला विरोध केला नाही 5 नंबर सेक्टर. 2018ला देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यावेळी टेंडर झालं, त्याला सुद्धा आम्ही विरोध नाही केला. आता का करतोय? ज्या वेळेला 2018ला टेंडर झालं त्यावेळी 19 बिडर आले होते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिडर येत असताना तुम्ही त्यातल्या कंडिशन डायल्यूट का केला? आता ते म्हणतील की ते जे आहे ते सगळं यांच्या काळात झालं. आता त्यांचा प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन ते, पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की 22चं टेंडर कोणाच्या काळात झालं? देवेंद्र फडणवीसांच्या काळात झालं. आज जो GR निघाला मग नंतरच्या काळामध्ये गृहनिर्माणचा कोणाच्या काळात झाला? देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला. त्यानंतर जे DC रूल बदलण्याचं काम झालं ते आता ते उपमुख्यमंत्री महोदय असताना झालं. आणि ज्या दिवशी त्यांनी हे डिपार्टमेंट सोडलं, हाऊसिंग डिपार्टमेंट, आणि अतुल सावेजी त्या डिपार्टमेंटचे मंत्री झाले, त्याच्या दिवशी कुठला तुम्ही काढलं? तर तुम्ही पत्र काढलं अडाणींना वर्क ऑर्डर देण्याचं. आजही राज्याचे मुख्यमंत्री गेले किंवा खासदार गेले तर ते हे नाही विचारत की मुंबईचे काय प्रश्न आहेत, धारावीच्या जनतेला काय पाहिजे, लघु उद्योगाचं काय होणार, 100 कोटी ही देणारी, ही रेव्हन्यू देणारी ही धारावी आहे, याच्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये उद्योग चालतो. उद्या त्यांचं. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी देखील ठाकरे गटाच्या या मोर्चाला आपलं समर्थन दर्शवलेलं आहे आणि अदानींकडे धारावीचा पुनर्विकास देऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.